फन स्ट्रीट संडेला उत्स्फूर्त प्रतिसाद. मुलांबरोबरच ज्येष्ठही रमले विविध खेळात. वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग, जागरूक नागरिक संस्था वसई व नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित फन स्ट्रीट संडे हा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमात एरवी मोबाईलवर रमणारी मुले विविध खेळात रमल्याचे चित्र दिसले, तर ज्येष्ठांनीही पुन्हा एकदा आपले बालपण अनुभवले. या कार्यक्रमाला नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक, माजी नगरसेवक प्रवीण म्हाप्रळकर, क्रीडा विभाग सहाय्यक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस, प्रभाग समिती ईच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील, सहाय्यक आयुक्त अजय चौकेकर, JNS संस्थेतर्फे अध्वरी कुलकर्णी, नारी प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंकिता नाईक, क्रीडा विभागाचे गणेश पाटील, दिगंबर पाटील आदी उपस्थित होते. नालासोपारा येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहभागी हजारो नागरिक व विद्यार्थी यांना आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. मन मोकळेपणाने ज्येष्ठ विविध खेळात भाग घेऊन आपल्या जुन्या आवडी पुन्हा एकदा जगताना दिसत होते. मुले तर हातातील मोबाईल बाजूला ठेवून खेळत होती, पण त्याच वेळी महिलाही आपल्यातील विविध कलागुण दाखवत होत्या. कोणी दोरीवरील उड्या मारत होत्या, तर कोणी सायकलिंगचा आनंद घेत होता. आज झालेल्या फन स्ट्रीटमध्ये मलखांब, महिलांसाठी मंगळागौर, भजन, स्केटिंग, कराटे, झुंबा, सायकलिंग, दोरी उड्या, चित्रकला, कॅलिग्राफी याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पहिल्यांदाच नालासोपारा येथे आयोजित केलेल्या फन स्ट्रीट या उपक्रमाला आमदार राजन नाईक यांनी शुभेच्छा दिल्या व असेच नाविन्यपूर्ण उपक्रम वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकरिता राबविले जातील असे आश्वासन दिले. आता दरवर्षीप्रमाणे रविवारी 16 फेब्रुवारीला देखील वसईतील दत्तानी मॉल येथील रस्त्यावर फन स्ट्रीट संडेचे आयोजन महापालिका व विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.